कस्टर्ड छान बनवून रेडी झालेला आहे। वाह, छान टेक्स्चर, कलर। चला तर मग नक्की बनवून बघा। नमस्कार मंडळी, मी साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत फ्रूट कस्टर्ड। फ्रेश छान फ्रूट्स आहेत मार्केटमध्ये। तर तुम्ही बघू, अर्धा लिटर दूध घेतलेला आहे, इथे हिरवे द्राक्ष घेतलेले आहेत, इथे ॲपल घेतलेला आहे कट करून, इथे डाळिंब घेतलेला आहे, इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, इथे काळे द्राक्ष घेतलेले आहेत आणि इथे चिकू घेतलेला आहे। हे सर्व फ्रूट्स आपण छान बी वगैरे काढून कट करून घ्यायचे। इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.5 चम्मच मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी काय करून दूध घ्यायचं आणि साधं फ्रीजचं जे दूध असतं ते टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये गुठळी वगैरे नाही झाली पाहिजे, तर छान असं मिक्स करून घ्यायचं। 5-6 लोकांसाठी पुरतं असं हे अर्ध्या लिटरमध्ये होऊन जातं। तुमच्याकडे ऐन वेळेला कोणी पाहुणे वगैरे येत असले तर तुम्ही हे ऑप्शन बेस्ट आहे। तर फ्रूट्स घरात अवेलेबल असतील तर तुम्ही इझिली बनवू शकता। आणि चला तर गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे। दूध घालून घेऊया। दूध गरम करून घेऊया, छान दुधाला एक उकळी करून घेऊया। चला तर मग आपलं दूध गरम झालेलं आहे, तर या स्टेजला आपण साखर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। कस्टर्ड पावडर घालून घेऊया, एका हाताने कस्टर्ड पावडर आणि एका हाताने मिक्स करून घेऊया। फटाफट मिक्स करून घ्यायचं, कारण ते एकदम घट्ट होतं। कस्टर्ड पावडर आणि दूधचं मिश्रण ओतून घेतलेलं आहे आपण आणि छान मिक्स करत राहूया, ढवळत राहूया, कारण ते एकदम घट्ट होतं। तुम्ही बघू शकाल किती घट्ट झालेलं आहे। चला तर मग गॅस बंद करून घेतला आणि गार करून घेऊया। छान रूम टेम्परेचरवर गार झालेला आहे। तर आता आपण कस्टर्ड बाउलमध्ये ओतून घेऊया। तुम्ही बघू शकाल, आयत्या वेळेला तुम्ही फ्रूट कापून घ्यायचे, आधी कापून ठेवायचे नाही आणि कस्टर्डमध्ये आधीच टाकायचे नाहीत, कारण कस्टर्ड त्याने टेस्ट त्याची वेगळी लागते। चला तर मग आपण हे कस्टर्ड 1 ताससाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। तुम्ही बघू शकाल आपलं कस्टर्ड छान गार करून झालेलं आहे। फ्रीजमधून 1 तास सेट करून घेतलेला आहे। चला तर मग सर्व करून घेऊया। जेवढं आपल्याला लागेल तेवढंच घेऊया, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवूया। खाली छान डाळिंबाचे दाणे घालूया, रेड येलो असं कॉम्बिनेशन छान दिसतं, ग्रीन ॲपल, परत थोडी डाळिंबाचे दाणे घालून घेऊया आणि कस्टर्ड छान सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकाल वाह, तुम्ही बघू शकाल आपण कस्टर्ड ग्लासमध्ये ॲड करून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये फ्रूट्स घालून घेऊया, सर्व प्रकारचे। स्ट्रॉबेरी, चिकू, ॲपल आणि डाळिंब। ह्याच प्रकारे परत काळी द्राक्ष, हिरवे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, चिकूचे पीस घालून घेऊया आणि ॲपल आणि डाळिंब तर हवंच। वा, छान तुम्ही बघू शकाल आणि छान वरती आपण परत कस्टर्ड ॲड करून घेऊया। वा, टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आपलं कस्टर्डचं। वा, वरून छान डाळिंबाचे दाणे घालून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला कस्टर्ड रेडी आहे, फ्रूट कस्टर्ड रेडी आहे।